आता आता वसईवरून निघा मधुबनच्या दिशेला बघू शकता। हा जो रस्ता आहे हा रस्ता सध्या या ठिकाणचं पाणी जे आहे हे काही प्रमाणात ओसरलेलं आहे। मात्र नागरिक जे आहेत हे पायी या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला पूर्ण आजूबाजूचा जो हे रोड हा पूर्ण पाण्याखाली गेलेला होता आणि त्यामुळं नागरिकांना इथली वाहन सेवा जी आहे ही ठप्प झालेली होती। मी माझ्या कॅमेरामॅन संतोषला सांगेल, संतोष थोडंसं पुढचं एक दृश्य जर शक्य झालं तर दाखवता आलं तर बघ। तर कारण हा जो परिसर आहे हा परिसर पूर्णपणे ठप्प झालेला होता। आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, पण रस्त्यावरले खड्डे बघितलात तर काय पाणी ओसरल्यामुळे हे खड्डे आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत। 2 ते 3 फुटाचे खड्डे जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण पाणी जे आहे हे साचलेलं आहे। या माझ्या कॅमेरामॅन संतोषला सांगेल, संतोष समोर जर बघितला हा जो रस्ता आहे हा वसंत नगरीकडे जाणारा रस्ता आहे आणि या वसंत नगरीच्या रस्त्यावर जवळपास सकाळपासूनची बस जी आहे ही या ठिकाणी बंद पडलेली आहे। नागरिक जे आहेत या पाण्यामधून बाहेर निघालेले आहेत, अनेकांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळं पूर्णपणे परिसरामधली परिस्थिती जी आहे ही भयावह आहे। हा जो रोड आहे हा दिवसभरासाठी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता, मात्र आता या रोडवरलं पाणी काही प्रमाणामध्ये ओसरलं आहे, मात्र आजूबाजूचं पाणी हे पूर्णपणे भरलेलं आहे। त्यामुळं रस्त्यावरती पाणी येत नाहीये, पण आजूबाजूच्या रस्त्यामुळं पूर्ण जी वाहतूक कोंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। वाहनं पूर्णपणे रस्त्यावरती बंद पडलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः या ठिकाणचे वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी आहेत। लांगी सर, काय सांगणार, नेमकं काय परिस्थिती आहे? काल 2 दिवसापासून जो भयानक पाऊस पडतोय आणि रात्रीपासून तर पावसाने खूप जोर धरलेला आहे, त्यामुळे वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणे पाणी जमा झालेलं आहे आणि जेणेकरून मुख्य म्हणजे वसईमध्ये जो रेंज नाका आहे सातिवली, त्याच्यानंतर वाय जंक्शन, वसंत नगरी, त्यानंतर तुळणे गाव, त्यानंतर कोर्ट परिसर, त्यानंतर 100 फीट पार्वती क्रॉस या ठिकाणी जो कंबरभर पाणी जमा झालेलं होतं आणि ह्या पाण्यामधून नागरिकांना जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते। तर त्यासाठी नागरिकांना जी अडचण होत होती ती दूर करण्यासाठी आमच्या आयुक्तालयाच्या काही व्यवस्था करण्यात आल्या होत्या। आमच्या सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यांना ने-आण करण्यासाठी आणि आमचे डीसीपी साहेब आणि एसीपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 4 ट्रॅक्टर ट्रॉलीची अरेंजमेंट केली होती आणि ज्या ठिकाणी पाण्यातून जाण्यासाठी नागरिकांना रोड क्रॉस करण्यासाठी त्रास होत होता अशा ठिकाणी हे ट्रॅक्टर ट्रॉली आम्ही यूज केले। त्याचप्रमाणे टोईंग व्हॅन सुद्धा आम्ही ज्या गाड्या बंद पडत होत्या त्यांना इथून हटवण्यासाठी टोईंग व्हॅनची पण व्यवस्था केलेली आहे। निश्चितच आपण बघू शकता की ज्या टोईंग व्हॅन मधून TV9ची टीम ही मधुबन या परिसरामध्ये पोहोचणार आहे, ती या ठिकाणच्या वाहतूक पोलिसांनीच ही टोईंग व्हॅन केलेल्या होत्या आणि याच टोईंग व्हॅन मधून ज्या रस्त्यामध्ये बंद पडलेल्या ज्या गाड्या आहेत या सुद्धा ह्या व्हॅननं बाजूला आलेल्या आहेत। रस्त्यावरती जर पडल्यामुळं रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत। आता सायंकाळच्या वेळेमध्ये पावसानं थोडीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे जर रस्त्याची चाळण जर बघितली तर कशा पद्धतीनं रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि अशाच खड्ड्यामध्ये गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं होतं। याच पाण्यामधून नागरिक जे आहेत हे मार्ग काढत बाहेर निघत होते, मात्र ही जी वाहनांची जी संख्या मधुबन अंदरले ही अतिशय कारण आता जो आहे हे पावसानं उसंत घेतलेली आहे आणि आता आम्ही मधुबनच्या दिशेनं वाटचाल करतोय। मधुबनमध्ये जवळपास आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। पूर्ण त्या ठिकाणच्या पार्किंगच्या गाड्या असतील, त्या ठिकाणचं पूर्ण जे काही मोठ्या गाड्या असतील ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात येतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव